अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्यांची मागणी काय आहे? कांदा, मका, सोयाबीन आणि अन्य पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. कांदा पिकाला अनुदान मिळालं पाहिजे. यात काही चुकीची मागणी आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, वर बसलेलं दिल्लीतलं सरकार जे आहे त्या निर्यात धोरणावर अचानक बदल करते. शेतकऱ्यांच्यावर अटी शर्ती लावल्या जातात. परिणामी त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा माल तर अनेक दिवस पडून राहतो. शेवटी तो माल खराब होतो. आता भारत अमेरिका व्यापार करारामुळे तर त्यांची स्पर्धा आणखीन वाढेल असं मला वाटतंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक किंवा मका उत्पादक किंवा सोयाबीन उत्पादक यांची भारत आणि अमेरिकेचा करार जर झाला की नाही साहेब, तुम्हालाही मंगळवेढ्यात फिरताना त्रास होईल. फार 0% करार आहे. म्हणजे शून्य आत येताना माल 0%वर येणार आहे. आणि त्यामुळं मका येणार, सोयाबीन येणार, कांदा येणार आणि आपल्याला किती AI केलं तरी आपलं पोचणार नाही. कारण मंगळवेढ्याचा 2 एकराचा शेतकरी आणि अमेरिकेतल्या मिनेसोटाचा 2000 एकराचा शेतकरी ह्याची स्पर्धा आहे. तुमच्या दारातली गाय 15 लिटर दूध देणार. अमेरिकेतली गाय 50 एकर 60 लिटर 70 लिटर दूध देणार. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे फार प्रचंड मोठं संकट आपल्या सर्वांच्या समोर आहे.